आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, कोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासी, वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. विठ्ठला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ आपल्या जीवनाचं गोमट करण्याची प्रार्थना करतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संतांवर आपला भार घालून तुकाराम महाराज आपल्या जीवनाचं आपलं गोमट करावं अशी प्रार्थना या अभंगामध्ये करतात. सद्गुरु श्री वामन बाबांच्या समाधी सोहळ्याचा हा उत्सव 59 वर्ष पूर्ण झाली. जवळजवळ 5 तपाचा काल उलटून गेला. संत महात्म्यांचं जीवन चरित्र हे वारंवार श्रवण करावं असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. किती वेळेला ते कानावर पडलं तरी ते गोड लागतं. कितीही वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला तरी वाचेला जरी मर्यादा आल्या तरी भावना मात्र अमर्याद असते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वाचा जेथ विसवे ते साधू कथा. संतांची कथा कोणती मानावी? जिथं वाचा थांबते ते साधू कथा. जिथं अखंड बोलावं वाटतं पण शब्द सापडत नाहीत ती साधू कथा. जिथं कितीही बोलल्यानंतर अंतःकरणाला समाधान मिळत नाही आणि अजून बोलत राहावं वाटतं ती साधू कथा. ही साधू कथा पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगितली पाहिजे. हे ज्ञानोबा आपल्याला सांगतात आणि त्याचा परिणामही आपल्याला सांगतात. काय करावं लागेल त्याच्याकरता पुन्हा 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 ते ऐकलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये वापरलेले शब्द जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला ते पाहता येईल. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिरसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तेची सदा वानावे तेची सदा ऐकावे असं संतांचं जीवन चरित्र असतं. या सोहळ्यामध्ये गेले 7 दिवस आपण चिंतन ऐकत आहात, कार्यक्रम ऐकत आहात, कीर्तन ऐकत आहात. आदरणीय हरिभक्ती परायण श्रद्धेय मुरलीधर महाराज दूत यांच्या मुखातून विचारसागराचं रहस्य आपण ऐकत आहात. संतांचं जीवन चरित्र हे तत्वज्ञान आणि आचरण या दोन्ही भूमिका एकत्रित घेऊन जातात. काही जणांच्या जीवनामध्ये तत्वज्ञान बोलण्यासारखं खूप असतं आणि काही जणांच्या जीवनामध्ये तत्वज्ञान आचारात येतं पण ते बोलू शकत नाहीत आणि जे बोलू शकतात ते सहसा आचारात आणत नाहीत. मी क्षमा मागून बोलतो. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती विशाल, संतांची खाण. या महाराष्ट्रामध्ये असे संत अवताराला आले की ज्यांनी फक्त आचाराचं चिंतन केलं, विचार जगतासमोर मांडले नाही, ग्रंथ रूपानं काही चिंतन समाजासमोर आणलं नाही. काही संत मात्र असे की ज्यांच्या जीवनामध्ये आचार आणि विचारशीलता दोन्ही हातामध्ये हात घालून येताना दिसते. उदाहरण म्हणून सांगतो, अलीकडच्या काळापर्यंत म्हणून सांगतो. गाडगे बाबांचं जीवन बघितलं तर वाङ्मय काही निर्मिती नाही. गजानन महाराजांचं जीवन चरित्र पाहिलं तर वाङ्मय निर्मिती काही नाही. पण गाडगे बाबांचं जीवनच लोकांच्या समोर असं आलं की त्यांचं जीवन पाहतानाच ग्रंथ वाचल्याचा आनंद मिळतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
संत महात्मे किंवा वारकरी संप्रदायाचा अभिमान जे आहे, अशा संत महात्म्यांचं जीवनचरित्र पाहिलं तर अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, ग्रंथ संपदा अशा भूमिकेतून हे वाङ्मय रूपानेही समाजासमोर चिरकाल राहिले आणि त्यांचं चरित्र आचार रूपतेनेही समाजासमोर चिरकाल टिकणार. आणि आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा संत वाङ्मयाच्या उपासनेमध्ये व्यतीत व्हावा आणि आपल्या अंतकालामध्ये सुद्धा संत वाङ्मयाचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये अखंड चालू राहावं, या धारणेने ज्यांनी संत वाङ्मयाचं चिंतन केलं आणि त्या धारणेमध्येच आपलं जीवन संपवलंही, अशा महाराष्ट्रातल्या निळोबारायांच्या नंतर झालेल्या अनेक प्रमुख संतांपैकी वामन बाबा हे एक संत होते. मला सगळे चरित्र तुमच्या समोर ते विस्तारानं मांडण्याचं कारण नाही, कारण मी हा त्यांना जेवढा, मी तर बघण्याचं काही कारण नाही, परंतु आपण त्यांना जवळून बघणारी मंडळी आहात, त्यांना जवळून पाहिलेली मंडळी आहात आणि दरवर्षी आपण त्यांचं चरित्र ऐकत आहात. मी वेगळं काही सांगावं असं नाही, परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला ह्याची जाता जाता जाणीव करून देतो की जरी असं असलं तर आपण प्रत्येक वर्षी जरी ऐकत आलेलो असलो तरी सुद्धा पुन्हा सांगितलं तरी आपल्यापैकी कुणी नाही म्हणणार. मला थोडी गंमत वाटते. भगवान श्रीकृष्णाने आता काल्याच्या कीर्तनामध्ये उद्या आपण ऐकाल किंवा नाही मला माहित नाही, परंतु दाढी वेळीची गाठ मारली हे आपण ऐकतो की नाही कीर्तनामध्ये? आपल्यापैकी कुणाला ही कथा माहिती नाही हो. भगवंतानी त्या गवळणीची वेणी, त्या गवळ्याची दाढी यांची गाठ मारली, भगवान तिथून पळून गेले, हे कुणाला माहिती नाही? तर सगळ्यांना माहिती आहे, पण सांगितलं तर पुन्हा ऐकावं वाटतं की नाही? वामन बाबाचं चरित्र तसंच आहे. विठ्ठला विठ्ठला या संत महात्मा वामन बाबांचं चरित्र मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की वेदांतामध्ये संतांच्या जीवनचरित्राचा विचार करताना दोन अंगाने, एक साधन सिद्ध संत, एक अजान सिद्ध संत, या भूमिकेतून काही विचार मांडतात. अजान सिद्ध संत म्हणजे जे संत म्हणूनच अवताराला येतात आणि आपले जीवनचरित्र लोकांच्या समोर मांडतात, असा एक प्रकार आहे. आणि एक साधन सिद्ध संतांचा वर्ग आहे जे अवताराला माणूस म्हणून आल्यासारखं दाखवतात, पण मानुष्यत्व ते संतत्व हा जीवन प्रवास कसा करायचा असतो याचा आदर्श आपल्या समोर ठेवतात आणि आपली साधन परंपरा विशेषत्वानं समाजाच्या समोर मांडतात. असे साधन संत दुसरे, हे दोन प्रकार आपल्याला संतांच्या दृष्टीनं पाहायला सापडतात. मी विस्तार करीन, अभंगाकडे तर मला यायचंच आहे, थोडं तर बोललंच पाहिजे त्या संबंधात. अजान सिद्ध संत उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर ज्ञानोबा. अजान सिद्ध संत अवताराला येतात पण स्वतःच्या जीवनचरित्राविषयी काही बोलत नाही. साधना कशी झाली, कुठे झाली, गुरु कसे भेटले, काय केलं त्यांनी, कोणता उपदेश केला, आमच्याकडून कशी साधना करून घेतली, मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही कशा पद्धतीनं साधना केली, एकांतवास कसा घालवला आम्ही, लोकांतामध्ये कोणत्या कारणाने आम्ही आलो, लोकांकडून आम्हाला काय त्रास झाला, आमच्या साधनेमध्ये प्रतिबंध काय आले, याच्यापैकी अजान सिद्ध संत आपल्या वाङ्मयात एक अवाक्षर देखील उच्चारत नाही. पण साधन सिद्ध जे संत असतात ते अवताराला आल्यानंतर आपण कशा पद्धतीनं साधना करून या अवस्थेला प्राप्त झालो याचं मात्र आवर्जून चिंतन मांडतात. म्हणून मी ढोबळमानानं दोन वर्ग आपल्या समोर ठेवतो. नावाने जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय हे अजान सिद्ध संत आहेत आणि तुकोबाराय हे साधन सिद्ध संत असल्यासारखे दाखवणारे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रामध्ये साधनेचा विचार काय आला असं जर विचारलं तर सांगता येणार. आम्ही काय साधना केली, ज्ञानोबाराय कुठेही बोलत नाही. आम्ही कोणत्या डोंगरावर जाऊन राहिलो, ज्ञानोबाराय काही बोलत नाही. आम्ही ताटीचं दार लावून काय चिंतन केलं, ज्ञानोबाराय कुठेही सांगत नाही. आम्ही रोज किती जप करत होतो, ज्ञानोबाराय काही बोलत नाही. लोकांनी आम्हाला कसा त्रास दिला, ज्ञानोबाराय एक अवाक्षर बोलत नाही. पण तुकाराम महाराजांनी मात्र या बाबतीत आपलं जीवनचरित्र जे सांगितलं ते तुमच्या आमच्या जीवनाशी संबंधित आहे आणि आपल्या जीवनाच्या ते जवळ येतं आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते जीवनचरित्र आपल्या समोर मांडलं. आम्ही कसं केलं, काय केलं, आम्हाला कसा त्रास झाला, आम्ही प्रपंच करताना आम्हाला कसे प्रतिबंध आले, दुष्काळ कसा पडला, बायको कशी मेली, एक मुलगा होता तोही कसा मेला, मग अंतःकरणामध्ये वैराग्याचा भाव कसा निर्माण झाला, ते वैराग्य निर्माण झाल्यानंतर मग आम्ही साधना कशी केली, जवळचं सगळं दान कसं करून टाकलं, लोकांकरता आमची भांडारं उघडी कशी केली,
हे सगळं करता 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 तुकाराम महाराजांनी आपला परमार्थ कसा सुरू झाला याचंही चिंतन आपल्या अभंगातून मी मागे आपल्याला बोललोही होतो या संदर्भामध्ये. गावातलं देऊळ त्यांचंच मालकीचं भंगलेलं होतं. तिथून तुकाराम महाराजांच्या त्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यापासून तुकाराम महाराजांच्या परमार्थाला प्रारंभ. कीर्तन करण्यापासून कुणाच्याही परमार्थाला प्रारंभ होत नसतो. क्षमा मागून बोलतो आहे. कीर्तनापासून परमार्थाला प्रारंभ नाही. कीर्तन हे एक प्रकटीकरण आहे भावनांचं. ती भावना निर्माण होण्याकरता करावी लागणारी साधना पहिल्यांदा आवश्यक असते. म्हणून तुकाराम महाराज एकदम कीर्तन करायला लागले नाही. आमच्या कीर्तनाचा आरंभ बहुतेक वेळेला सीडी ऐकण्यातून होतो. आमच्या परमार्थाचा प्रारंभच तिथून. कुणाच्या तरी 10-5 सीड्या ऐकल्या की आमच्या परमार्थाचा प्रारंभ झाला. तुकोबारांनी ते नाही केलं. गावातलं जेवढं भरलेलं होतं ते मानलं. तिथं हळूहळू परमार्थ सुरू केला. कीर्तनकारांना आमंत्रण देऊन कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तनकार तारीख घेऊन येईनासे झाले. जुनी परंपरा आहे तशी. जुना रोग आहे संप्रदाय. काही वेळेला बहुतेक कसा असेल. तुकाराम महाराजांना लोकांनी उभं केलं. तुकाराम महाराजांनी काही पाठ संतांची उत्तरे पाठ करून काही साधना केली. भंडारा डोंगरावर जाऊन नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचा प्रकट आविष्कार म्हणून कीर्तनामध्ये तुकाराम महाराज प्रविष्ट झाले. तुकाराम महाराजांचं कीर्तन हे केवळ लोकरंजन नव्हतं हे लक्षात. अलीकडच्या काळामध्ये कीर्तन हे एक लोकरंजनाचं माध्यम झालं आणि म्हणून विनोदाचार्य ही पदवी वेदांताचार्य याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन जाते. हे मोठं दुर्दैव आहे आमच्या संप्रदायात. काय बोलावं तेवढं कमी आहे. मी अधिक बोलावं असं नाही. माझ्या समोर वडील झाले मंडळी. पण आपण विचार करा हे आचार्य कुठून येतात मला कल्पना नाही. हे कोणत्या विद्यापीठाच्या मान्यतेतून येतात आणि कोणते ग्रंथ. विनोदाचा कोणता ग्रंथ आहे जो पांत सोडवल्यामुळे विनोदाचार्य अशी पदवी मिळते मला माहिती नाही. पण इतक्या या सामान्य भूमिकेवर वारकरी संप्रदाय येऊ पाहतो आहे. ही भूमिका मोठी अवघड. याचं भविष्य काय असेल याचा विचार आपण करावा. कीर्तन हे आत्मकल्याणाचं लोककल्याणाचं माध्यम होण्यापेक्षा सुद्धा ते लोकरंजनाचं माध्यम होत असेल तर कीर्तन म्हणजे काय ह्याचा आदर्श तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातून आपण घेतला पाहिजे. आणि ह्याच्याकरता म्हणून तुकोबारांनी ते सगळं प्रकट केलं. अशा 2 पद्धतीने संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये अवताराला आले आणि त्यांनी आपलं कार्य केलं. कशा करता केलं याचा विचार केला तर तुकाराम महाराजांनी त्याची भूमिका अवतार तुम्हा संत महात्मे अवताराला आल्याचं वर्णन तुकाराम महाराज. अवतार कशा करतात तुमच्या माझ्या कल्याणाकरता. आणि म्हणून संत महात्मे जोपर्यंत अवताराला येत नाही तोपर्यंत तुमचं माझं कल्याण होत नाही. हीच भूमिका अंतःकरणामध्ये धारण करून तुकाराम महाराज संतांना प्रार्थना करतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे एका वाक्यात जर वामन बाबांबद्दल बोलून पुढे जायचं झालं तर एकच वाक्य बोलतो. संतांच्या कृपेनं ज्यांचं जीवन परमात्मा स्वरूपात प्राप्त झालं होतं
आणि ज्यांच्या कृपेनं अनेकांची जीवन संतत्व पदाला प्राप्त झाली असा महात्मा जर कोणी असेल तर ते वामन बाबा आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज संतांकडे विशेषत्वानं प्रार्थना करतात. आता साधू संत जीवन. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वापरलेल्या शब्दाच्या अनुषंगाने जर चिंतन करायचं असेल तर थोडंसं धावतं चिंतन माझ्या मर्यादित वेळेमध्ये मी करतो. तुकाराम महाराजांनी गोमट करण्याची प्रार्थना केली, पण हे गोमट म्हणजे काय याची व्याख्या मात्र तुकोबाराय करत. की गोमट येते करा माझी, पण गोमट करायचं म्हणजे काय करायचं ते सांगा. जगद्गुरु शंकराचार्यांनी एका स्तोत्रामध्ये देवेळराजाची मापन स्तोत्रामध्ये देवीजवळ प्रार्थना करताना याच अर्थाची प्रार्थना आहे. मत्समः पातकी नास्ति पापघ्नित्वं समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा. जे माझ्या बाबतीत योग्य आहे ते तुम्ही माझ्या बाबतीत करा. माझ्या बाबतीत काय योग्य आहे हे मी सांगणार नाही. जे योग्य आहे ते माझ्या बाबतीत करा. ही आचार्यांची भावना आहे, तीच तुकोबारांची भावना आहे. गोमट येते करा. आता थोडंसं वेदांताच्या अनुषंगाने जर जायचं झालं तर आपण थोडा विचार करून पहा. गोमट करा म्हणजे काय करा याची व्याख्या अभंगामध्ये कुठे. पण तुकाराम महाराजांचा आग्रह आहे गोमट करा. मग गोमट पदाचा अर्थ जर सांगितला नसेल आणि गोमट करण्याचा आग्रह असेल तर गोमट म्हणजे काय ही व्याख्या आपल्याला करावी. अन्य तुकाराम महाराजांच्या प्रमाणातून ती शोधता येईल हा भाग वेगळा आहे. पण याच अभंगाच्या अनुषंगाने जर चिंतन करायचं झालं तर ब्रह्मसूत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आचार्यांनी त्याची व्यवस्था लावून दिली. मी सगळं सांगणार नाही, माझा मुख्य मुद्दा तो नाही, मी तिकडे येईल, परंतु माझा मुद्दा वेगळा आहे. आता विषय मुद्दाम थोडासा सांगतो. ब्रह्मसूत्राचा दुसरा अध्याय हा समन्वय अध्याय म्हणून सांगितलं. अविरोध समन्वय साधून आणि फलशी चार, त्याच्यात हा समन्वय आहे. दुसऱ्या अध्यायाचे 4 पाठ. उभी धावतं सांगतो, लक्षात काही हे काही नाही. एवढी कानावर तर पडूच्या झोप लागायला तेवढंच निघेल. त्याचे 4 पाठ. चिंतन असं आहे, संदिग्ध श्रुती, असंदिग्ध श्रुती आणि संशयग्रस्त श्रुती अशा 3 पद्धतीचा विचार आहे. जेव्हा श्रुती स्पष्ट शब्द वापरते तेव्हा शब्दाचा विचार केला पाहिजे. जेव्हा श्रुती संदिग्ध शब्द वापरते तेव्हा शब्द आणि प्रकरण काय चालू आहे याचा विचार केला पाहिजे. आणि जेव्हा संशयग्रस्त श्रुती असते तेव्हा शब्द, प्रकरण आणि मागचे पुढचे शब्द काय आहेत याच्या अनुषंगाने शब्दाचा अर्थ केला पाहिजे. या 3 अर्थाने 4 अध्याय ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात करतो. मी प्रमाण देऊन बोलतो. काही काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी भगवंताला मागणं मागत असताना स्पष्ट शब्दामध्ये मागणं मागितलंय की मला हे द्या, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, किंवा हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. अनेक प्रमाणे की देवा मला हे पाहिजे, मला दुसरं काही देवा ताईसा तरी स्पष्टार्थ श्रुती, स्पष्टार्थ शब्द, शब्दच बघा, बाकी गोंधळात पडू नका.
देह म्हणजे काय घ्यायचं, मग तिथं पंचमहाभूताचा विसर पडायचा, काही म्हणायचं नाही. देहाचा म्हणजे देहाचा, इथे शब्दाच्या अनुषंगाने चिंतन करायचं. काही काही ठिकाणी तुकाराम महाराजांची मागणी ही थोडीशी संदिग्ध भूमिकेमध्ये आहे. नेमकं काय म्हणायचं हे मागितलेलं नाही, भगवंतावर भार घातला त्या ठिकाणी. उदाहरण प्रमाण म्हणून सांगा, आता तुझं कळेल ते कळेल, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, भाले संसारी अथवा नको, शरण आलो निनाटेपणे भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदिन उणे रडकावणे. तुकोबारायला प्रार्थना करतात, आता तुला माझ्या बाबतीत जे करायचंय ते तू कर. तुला तारायचं तर तार, नाही तर मार. नक्की सांगितलेलं नाही, तारायचं का मारायचं सांगा, नक्की बोलत नाही. तार नाही तर मार. जवळ धरायचे का दूर धरायचे मला विचारू नका. जवळ तरी धरा, नाही तर दूर तरी. संसारात भाला तरी, नाही तर संसारातून काढा तरी. नेमकं काही मागितलेलं नाही, भार सगळा देवावर. गालोनिया भार निश्चिंती निरविले संती विठोबाशी तुकोबाराय काही बोलत नाही. ही झाली. इथं काय घ्यायचं, इथं प्रकरण घ्यायचं. प्रकरण काय चाललं, जेव्हा शब्द अशा पद्धतीने अस्पष्ट रूपाने येतात तेव्हा तिथं प्रकरण काय चालू आहे हे बघितलं पाहिजे शब्दाचा अर्थ करताना. कारण दुर्दैवाने काय होतं, मराठी भाषा लवचिक भाषा आहे. कुठला तरी शब्द वापरला आणि त्याचा काहीतरी अर्थ केला. गोमत म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर वाटलेल्याला गोमत म्हणतात. पैसा मिळणं गोमत, सत्ता मिळणं गोमत, सौंदर्य मिळणं गोमत, दागदागिने मिळणं गोमत, चांगले कपडे परिधान करायला मिळणं गोमत, आणि या गोमत्याच्या नावाखालीच सगळा संसार सुरू. मी एक वाक्य बोलू का आपल्याला, गंमत म्हणून सांगतो ऐका. तुकाराम महाराजांचा अभंग सगळ्यांना माहिती असणार प्रमाणे. अभंग मोठा आहे पण प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच धरी हाव संसार. तुकोबाराय बोलले की नाही, ल्यावे खावे बरे असावे संसार. गंमत माहितीये का, प्रारब्धाने जे खायला मिळतं ते खाण्यात तुकोबारायांचा विरोध नाही. प्रारब्धानं जे परिधान करायला मिळतं त्या, कारण खाणं परिधान करणं हे तर मानवी जीवनाला आवश्यक आहे ना. तो संसार काय परमार्थात जेवायला लागत नाही. जरा मोकळच बोलतो, परमार्थात जेवायला लागत नाही का, उलट परमार्थात जेवलं लागतं. एवढं संसार, अरे संसारात खाणं की बसायचं असतं. परमार्थात हरिपाठ करण्याच्या आधी काहीतरी खावं लागतं, गाथा भजन करायच्या आधी काहीतरी खावं लागतं, पारायणाच्या मधल्या सुट्टीत काहीतरी खावं लागतं, कीर्तनाच्या आधी विधान काढून तरी पोटात गेले पाहिजे, कीर्तन झाल्यावर तर आडवा हात आहेच नाही, काही प्रश्न लागते की नाही खायला. जर समजा खाणंच नाही तर परमार्थ कसं होईल मला सांगा. पोटात ज्ञानोबाराने म्हटलं जीवनाची न घटे येणे वेळ, याच्याशिवाय जीवन चालणार नाही. मनुष्य जर जेवणार नाही तर परमार्थाला जेवण लागत नाही. परमार्थाला कपडे परिधान करण्यात चालू, अरे कपडे परिधान न करणाऱ्याचा परमार्थ आम्ही परमार्थ म्हणतोय. त्याचं तर खंडन आहे. अरे अंगावर वस्त्र पाहिजे महाराज, वस्त्राशिवाय चालत नाही. वेदांताच्या नियमानुसार, संप्रदायाच्या नियमानुसार नुसतं वस्त्र नाही, उपर्ण सुद्धा पाहिजे. उपर्ण जर धारण करायचं नसेल तर एक अधिक यज्ञोपवीत धारण करायचं शास्त्राने आज्ञा केली, वगैरे वगैरेचा विचार. मला आता तो सांगायचा नाही. माझा मुद्दा काय चाललाय की आम्हाला खायला मिळालं याच्यात तुकोबारांची तक्रार नाही हो. आज माझ्या प्रारब्धामध्ये मला जर फक्त पोहेच खायला मिळाले, समजा माझं प्रारब्धच असं आहे, अन्न मान धन येतो प्रारब्धाने नाही की नाही, मग माझ्या प्रारब्धात आज जर मला फक्त पोहेच खायला मिळाले तर तुकोबारांची तक्रार नाही. पण पोहे आले त्याच्यात समाधान मानण्यापेक्षा लिंबाची फोड आहे का म्हणलं की संसार सुरू. संसार नाही, यावे खावे याच्यात संसार नाही, ते बरे असावे याच्या म्हणून मागे माणूस लागला की मग हे संसाराचा प्रारंभ केला. लक्षात ठेवा मी का बोलतो आपल्याला. म्हणून गोमता म्हणजे काय हे आमच्या बुद्धीने आम्ही ठरवायचं नाही. शास्त्र काय म्हणतात त्याच्याविषयी, संत काय म्हणतात याला जास्त नाही. म्हणून प्रकरण काय चालू आहे, तुमचे जर शब्द अस्पष्ट आहेत ना, काय तुम्हाला करायचंय ते करा असं जर म्हटलं ना तर मग त्याचा अर्थ करताना प्रकरण काय चाललंय हे बघायचं. उदाहरण सांगा, एखादं मुलं आहे, शाळेत जाता, अभ्यास करत नाही, परीक्षेचे दिवस जवळ येतात आणि मग एखाद्या दिवशी अगदी परीक्षेमध्ये काही जवळ आली आहे, मुलगा अभ्यास करत नाही म्हणल्यानंतर, मग खेळतच आहे म्हणल्यानंतर आई चिडते आणि आई मुलाला म्हणते काय तुझं चाललंय, मी केव्हापासून सांगते तुला अभ्यास कर अभ्यास कर, काय आता तुला जे करायचंय ते कर. आईचं मुलाला आता तुला जे करायचंय ते कर हे म्हणणं आणि तुकोबारायांचं देवाला आता तुझं कळेल ते कर म्हणणं काही फरक नाही. आई मुलाला म्हणते तुला काय करायचंय ते कर, याचा अर्थ त्याने काय करणं अपेक्षित आहे.
करायचंय ते कर, हे आईच्या म्हणण्याचा अर्थ अभ्यास कर, हे कशावरून ठरवलं तुम्ही? परीक्षा जवळ आलेली आहे, आई रागावलेली आहे आणि आईच्या अंतःकरणात मुलाच्या हिताची तळमळ आहे. या प्रकरणावरून आपण ठरवतो की जे करायचं त्याचा अर्थ अभ्यास. बरोबर आहे? म्हणजे जेव्हा भाषा अस्पष्ट असते त्यावेळेला आपण विचार करून तिथं प्रकरण काय चाललेलं आहे ते बघा. एक, स्पष्ट ज्ञापक ज्या श्रुती असतात तिथे शब्द पहा, अस्पष्ट ज्ञापक ज्या श्रुती असतात तिथे शब्द आणि प्रकरण पहा, आणि जिथे संदिग्ध श्रुती असतात तिथं नुसते शब्द बघू नका, शब्द पहा, प्रकरण पहा आणि मागचे पुढचे शब्द पहा, मग अर्थ करता येतो. गोमट शब्दाचा अर्थ करताना हे तिन्ही बघावं लागतं. हे थोडंसं ब्रह्मसूत्र मला कल्पना आहे याची, हे एकदम कळणार नाही आपल्याला, एकदम झेपणार नाही, पण मराठी भाषेमध्ये अशी उदाहरणं आहे. मी आपल्याला अनेक वेळेला हे सांगत आलेलो आहे की मराठी भाषा लौकिक आहे. शब्दाचा उच्चार, शब्दाचा अनुच्चार, शब्दाची उपस्थिती, शब्दाची अनुपस्थिती, शब्दाचं प्राकट्य अथवा शब्दाचं गुप्त होणं, या सगळ्याला मराठी भाषेमध्ये काही अर्थ. वेदांतामध्ये सुद्धा काही जी गौण प्रमाणे सांगितली गेली, ही 6 प्रमाणांपेक्षा गौण, या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये शब्दाचा उच्चार सांगितलेला. चेष्टा हे प्रमाण आलं आपल्या तृतीय संभव चेष्टा आपण म्हणतो की नाही, 3 गौण प्रमाण. 6 मुख्य प्रमाण, प्रत्यक्ष अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी झाल्यानंतर आयतीय, चेष्टा आणि संभव हे 3 म्हणतो ना आपण. याच्यामध्ये चेष्टा हे काही शब्दातून केलं जाणार प्रमाण काय, तिथे शब्दाचा संबंध, पण अनुच्चारित शब्द सुद्धा, तिथलं मौन सुद्धा एक विशिष्ट अर्थ घेऊन धारण प्रकट. म्हणून मराठी भाषेमध्ये शब्द जरी आला नाही तरी सुद्धा तो शब्द गृहीत धरावा लागतो आणि मग त्या शब्दाचा अर्थ. मी एक उदाहरण सांगत असतो, याला गंमत म्हणून सांगतो. ऐकलेलं असेल आपण, पनवेलची बरीच मंडळी मला दिसतात, पण तरी सुद्धा आलं म्हणून सांगतो प्रकट. एक गोष्ट सांगतो, दृष्टांत सांगतो म्हणजे पटकन कळेल. शब्द जरी उच्चारलेला नसला तरी त्या शब्दाचा अर्थ तिथे गृहीत धरावा. त्याच्याकरता गंमत सांगतो. एक माणूस रस्त्यावरून जाताना भूक लागली, खिशामध्ये पैसे, रस्त्यावरून निघालं होतं, इकडे गावात कोणी ओळखीचं नव्हतं, घर नव्हतं, दुसऱ्या गावात गेलेलं, रस्त्यावरून जाताना भूक लागली, इकडे तिकडे बघितले, हॉटेल गेलं. हॉटेलमध्ये शिकायला जर आता काय असतं तिथं आपल्याला कल्पना सगळ्यांना, तिथं जायचं, बसायचं, खायचं, पैसे द्यायचे, बाहेर यायचं. ह्याच्या पलीकडे काय असतं, जी सोय आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पोटाला मिळेल. त्याला काय खायचं होतं, काय मागवायचं होतं ते पदार्थ त्यांनी मागवल्यानंतर मग झालं, आता खाणं सगळं झालं, पोट भरलं, आता तिथून उठायचं, पैसे द्यायचे, बाहेर पडायचं. गंमत अशी झाली की तिथून उठता उठता त्याने ज्या ताटामध्ये त्यांनी खाल्लं होतं, जेवण केलं होतं, त्या ताटातले 2 चमचे घेतले खिशात. सवय असते लोकांना, ते चोर म्हणायचं नाही त्यांना, ते चोरी नाही करत, त्यांना चोर म्हणायचं नाही, त्यांचा अपमान होतो सध्याच्या काळात, त्यांचा अपमान, त्यांना चोर म्हणायचं नाही. काही लोकांना अशी सवय असते की ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी ते चोर म्हणायचं नाही, नाहीतर मग ते व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान, त्यामुळे त्यांना चोर म्हणायचं. मग ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून घेऊन येतात. मला भेटले महाराज, आम्ही तुमच्या कीर्तनाला आलो होतो, कसं काय, या काय तुमच्या चपला आमच्या पाय, स्मरण. ते चोर नाही, त्यांना स्मरण म्हणून घेऊन जातात. आम्ही आलो होतो तुमच्याकडे सप्त्याला, कशावर, हा काय टाळ, स्मरण. तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला, आम्हाला स्मरण नको काही त्याचं, मग टाळ घेऊन जा, काही घेऊन जा, चपला घेऊन जा, उपरणे काही घेऊन जातात. 2 चमचे खिशात. त्याचं दुर्दैव असं आडवं आलं की त्या हॉटेलच्या मालकाने ते बघितलं की याने चमचे गेला जवळ, त्याला म्हणाला, तुम्हाला काही लाज वाटते, चांगल्या कपड्यातले, सुटाबुटातले दिसतात, खायला आला, हा पैसे द्या, जा, आमचे चमचे का चोरले तुम्ही? मी कुठे चोरले तुमचे? आम्ही खिशात टाकताना तुम्ही बघितलंय माझ्या डोळ्यांनी, इथून जवळून, आणि तुम्ही नाही कसं म्हणता? मी चमचे खिशात टाकले पण चोरले नाही. म्हणजे काय? मी खिशात टाकले, का मी दाखवतो तुम्हाला, चमचे खिशात ठेवले, ते चोरले नाही.
चोरी करणं म्हणजे मालकाच्या माघारी घेऊन जाणं. मी तुमच्या डोळ्यासमोर घेऊन जातोय, त्याला चोरी कसं म्हणतो? मी चोरले नाही. आणि बरं काही का असेल, आपण खिशात तरी टाकले. खिशात टाकले बरं, पण कशासाठी टाकले खिशात? आमच्या हॉटेलमधले चमचे, आम्हाला नित्य लागणारी वस्तू, तुम्ही इथून गेला की न धुता आम्हाला दुसऱ्या गिराईकाला द्यावी लागते. आणि तुम्ही असे चमचे उचलून गेल्यावर आमचा धंदा चालायचा कसा? आमचे चमचे का सोडले तुम्ही? का घेतले? तुमच्या खिशात का ठेवले? त्याने सांगितलं, अप्पा मी तुमचे चमचे घेतले हे मी कबूल करतो, पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी का घेतले हे मी तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे आमचे चमचे घेतले का घेतले म्हणून विचारलं, उत्तर का देत नाही? तो म्हणाला, हे मला विचारायचं नाही, डॉक्टरला विचारायचं. डॉक्टरचं काय सांग? तुम्ही आला आमच्या हॉटेलमध्ये जेवला, आमच्या हॉटेलमधले चमचे घेतले का घेतले म्हणजे डॉक्टरला विचारा म्हणतात. कशा करता? त्याने खिशातून बाटली काढली औषधाची, त्याच्यावर डॉक्टरने लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. माझा दृष्टांत संपला, मला बोलायचं काय आहे का? जेवणानंतर 2 चमचे घेणे का 2 चमचे? औषध शब्द कुठे लिहिला होता, पण शब्द जरी उच्चारलेला नसला तरी काही वेळेला त्या शब्दाला गृहीत धरल्याशिवाय अर्थाची संगती लागत नसते. कारण प्रकरण काय चाललंय हे बघावं, ते कशावर लिहिलं गेलेलं आहे हे बघावं लागतं. बाटली जर औषधाची आहे तर औषध लिहायची वेळ पडणार नाही. म्हणून हे प्रकरण कशाचं चाललंय हे आपण बघा, आणि गोमट शब्दाचा अर्थ काय याची संगती लावा. त्याची संगती लावून देतो, विषय संपतो. गोमट करणं याचा अर्थ काय अपेक्षित आहे याचा विचार सांग. मला हे गोमटा शब्दाचा अर्थ लावताना बाकीच्या सगळ्या अर्थाकडे तर जाता येईलच. मागचं चरण, पुढची 2 चरण याच्या अनुषंगाने गोमट्याचा अर्थ करता येईल, प्रश्न तो नाही. अंतःकरणातल्या सगळ्या गाठी निवृत्त झाल्यानंतरचं गोमट काय असतं? सगळं संतांच्या चरणी प्रामाणिकपणानं मांडल्यानंतरचं गोमट काय असतं? कृपावंत साधू संत जीवलक ही विशेषण संतांना देण्याच्या मागचं गोमट काय असतं? ही संगती तर लावता येईलच, मला तिकडे नाही जायचं. मला असं वाटतं की तुकोबारायांच्या एका शब्दातून गोमट शब्दाची संगती लावता येते. मी जास्त शब्दाचं चिंतन करणार नाही, मला एकच शब्द महत्वाचा आहे अभंगातला. पहिला शब्द अभंगातला पहिला शब्द कोणता? आता. त्या आता शब्दाचा अर्थ कळाला की गोमट शब्दाचा अर्थ संगती लावून देतो थोडी तेवढ्या पुढे. आता शब्द काय येतो याचं चिंतन. आचार्याने 3 अर्थ सांगितले. प्रारंभ अर्थाने आता शब्द, पूर्व प्रकृतापेक्षेने आता शब्द, अनंतर या अर्थाने आता शब्द. आता शब्द 3 कारणाकरता येतो. पसायदानाची सुरुवात सांगा. आता विश्वाला येणे भाग्यते तुषारे. आता कुठून आलं? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले आता, माझे जे उरले पायिक पण आता. बरोबर? आता शब्दाला ते संदर्भ, अनंतर या अर्थाने कितीतरी प्रमाणे कितीतरी विचार त्याच्या संदर्भाने. आता हृदय हे चौकाळुनिया वरी बैसौ पाऊले श्री गुरुची. तुकोबारायांचे चिंतन केलं तर त्याचा विचार आपल्याला करतात अनेक ठिकाणी. तुकाराम महाराजांनी तर अनेक ठिकाणी. एक गावे आम्ही विठोबाच्या आणि कापे काम नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण घेतल्या. गेला क्षीण गेला आता कदर्थवीत व्याधी बळी करण्याची आधी. ज्ञानेश्वर म्हणतात कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आता शब्दाची योजना केली. आता शब्द का वापरला जातो ही 3 कारणे तर आचार्यांनी दिली, मला त्याच्याविषयी काही बोलायचं कारण नाही. पण तुकाराम महाराजांसारखा महात्मा आता शब्द वापरतो याला केवळ आणि केवळ शास्त्रीय मर्यादाच असतात असं नाही. तुकाराम महाराजांचं वर्णन, तुकाराम महाराजांची बुद्धी, तुकाराम महाराजांची लेखणी प्रत्येक वेळेला नवीन अर्थाला जन्म देते. त्यामुळे मागून सांगण्यात आलेल्या शब्द हा बहुसार उपकाराची राशी मागून चालत आला वगैरे हे सगळं खरं आहे. पण तुकाराम महाराजांची पावलं नेहमीच या सगळ्या अर्थाच्या पुढे 2 पावलं गेली. हे लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचं बोलणं साधन आहे म्हणून आता शब्दाचा अर्थ सांगतो, सेवा संपवतो, मला विस्तार करायचाच नाही. गंमत आहे त्याच्यामध्ये म्हणून बोलतो. आपलं भलं व्हावं
व्हावं याच्याकरता मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रयत्न करतो. चला साधं सोपं बोल, आपण जन्माला आलो कशा करता आणि आपल्याला मरेपर्यंत वेळ दिला गेला कशा करता. आपल्या जीवनाचं भलं व्हावं कुणाला वाटत नाही. इथं मला सांगा, कुठे इथे बसलेल्या कोणते माता भगिनींनी, पुरुषां भावंडाने, बांधवांनी मला हात वर करून सांगावं की बाबा मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं अजिबात भलं होऊ नये. कुणाला वाटतं मला सांगा? कुणालाही वाटत नाही. अरे सगळ्यांना वाटतं मला सुख मिळावं, मला आनंद मिळावा, माझं समाधान व्हावं, माझं जीवन तृप्त असावं, माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या बाबतीत माझ्या जीवनाचं सोनं व्हावं. कुणाला वाटत नाही सांगा? दुःख भोगण्याकरता कोण आलं इथं? जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडे. दुःख भोगण्याकरता कोणी आलं? मजला मी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जिने दुःख बरा बोलतात. कुणाला अपेक्षा आहे मला दुःख? दुःख मागणाऱ्यांना सुद्धा दुःखाची अपेक्षा. काय सांगू मी आपल्याला? आपण भागवतामध्ये, चला मी उदाहरण सांगतो. कुंती माता ज्या वेळेला हे संपलं आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या स्थानी परत निघाले गावाला, त्यावेळेला गेले कुंती मातेकडे, विचारलं आत्या मी चालू, तुला काही मागायचं असलं तर मग काय मागावं कुंती माते? कुंती माता भगवंताला म्हणते मला आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला पांडवांना एकच मागणं दे. काय पाहिजे माग? कुंती मातेने सांगितलं विपदस्संतु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शन. भागवतामध्ये महाभारतात विपदस्संतु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. आमच्यावर विपदा म्हणजे विपत्ती. विपत्ती शब्दाचा अर्थ संकट. कुंती माता म्हणते तेव्हा आम्हाला आमच्या जीवनावर वारंवार संकट यावीत एवढंच मागणं. तेव्हा मी विचारलं तू एवढी शहाणी बाई, पांडवांची आई, आणि तुला एवढी बुद्धी नाही, अगं संकट यावीत असं कुणी मागतं का? कशा करता पाहिजे संकट तुला? कुंती माता जे बोलली ते मला आपल्याला सांगितलं. कुंती मातेने भगवंताला असं सांगितलं की आमच्या पांडवांवर वारंवार संकट यावीत. कशा करता? कारण आमच्यावर संकट आलं की तू धावून येतोस आणि तू वारंवार धावून यावास, याच्याकरता आम्हाला वारंवार संकट. आता मला सांगा, संकटाची अपेक्षा करणारा सुद्धा एका सुखाकरताच करतोय का? म्हणजे या जगतामध्ये आपलं कल्याण व्हावं याच्याकरताच सगळ्यांची मरमर चालू आहे. उठल्या जाग झाल्याच्या क्षणापासून ते झोपेच्या क्षणापर्यंत. याच्यापेक्षा व्यापक बोलू, जन्माला आल्याच्या क्षणापासून ते प्राण जाण्याच्या क्षणापर्यंत. आणि माणसं ही जी मध्ये सगळी सत्कर्म करतात ना, ती सत्कर्म सुद्धा पुढचा जन्म चांगला मिळावा म्हणून. म्हणजे जन्मांतरासाठी चालू आहे. लक्षात ठेवा, आत्ता नको कुणाला. अरे जन्मांतरामध्ये सगळ्यांना समाधान पाहिजे, दुःख कुणाला नको. आणि मग या सुखाच्या शोधार्थ, या समाधानाच्या शोधार्थ, या कल्याणाच्या शोधार्थ मनुष्य या जगतामध्ये वन 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 फिरतो. एका ठिकाणी जात नाही, एका ठिकाणी जात, अनेक ठिकाणी तो जातो, पण त्याचं समाधान होत नाही. याची कारण मी मांसा पुष्कळ, याची कारण मी मांसा पुष्कळ. मी आता त्याचा तुकाराम महाराजांनी तर कित्येक ठिकाणी त्याचा विचार केला. निळोबारायांनी विचार केलाय, तुकोबारायांनी विचार केलाय. जेव्हा किती सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकाची परी दुःखाची तुकोबारायांनी अनेक ठिकाणी बहु केली वणवण, पायी पिटी झाला. अरे बहु वणवण केली, आताच काय अनंत जन्मामध्ये आम्ही हे दुःख भोगत आलेलो. तेव्हा आज भोगतो असं नाही. कशा करता चाललंय? सुखाचा शोध आहे माणसाच्या ठिकाणी. आणि हे स्वाभाविक प्रवृत्ती, स्वाभाविक. माणसाला सुखाची अपेक्षा का आहे? त्याचं उत्तर एकच आहे, सुख आहे त्याचं स्वरूप आहे. जे जे आपलं स्वरूप असतं तिथं तिथं आपली स्वाभाविक ओढ असते. त्याला हे काय उदाहरण, एक वाक्य बोलतो आणि पुढे चलतो. जास्त विस्तार करायचं कारण आहे. त्याचं साधं बोलतो, नदी ही समुद्राकडेच का धावत जातो? नदीला समुद्राच्या दिशेनंच प्रवाहित व्हावं का वाटतं? खालच्या दिशेनंच समुद्राकडे ती नदी का येते? असं डोंगर चढून वर वाहत जाणारी नदी आपल्याला का दिसत नाही सांगा? एखादी नदी आहे ती मुंबईकडून निघाली आणि काश्मीर पर्यंत गेली, असं उदाहरण आहे का? काश्मीर वरून वाहत येणारी नदी रामेश्वर पर्यंत येईल, पण रामेश्वराजवळून नदी निघाली आणि ती दिल्ली पर्यंत गेली. आहे का उदाहरण? मला सांगा उलट उदाहरण आहे कधी आपल्याला दिसणार नाही. का होणार नाही? ज्ञानोबारांनी नियम सांगितलाय, पाणी हे नेहमी खालच्या दिशेनं, खालाना धावे पाणी. भ्रमर सुखाची घाणी नाना सुटला सांजवणी वचू जैसा. ज्ञानोबारा बोलतात. आपल्याला चिंतन करायचे कारण नाही. नदी ही नेहमी समुद्राच्या दिशेने प्रवाहित होते, कारण समुद्रातूनच तिला पाणी मिळतं. समुद्र हे तिचं स्वरूप आहे. जे जे आपलं स्वरूप असतं तिथली तिथली आपली धाव ही स्वाभाविक असते. सुखाकडे मनुष्य धावतो, दोष नाही.
सुखाकडे मनुष्य जातो, गुन्हा नाही. सुख मिळवण्याकरता अहोरात्र झटतो, काही कुणाचा अपराध नाही. अरे हे तर केलंच पाहिजे, कारण आम्हाला सुख आहे, आम्ही ते जाणलं पाहिजे. अडचण येते कुठे, आम्हाला हे सगळं पाहिजे, बरोबर आहे, पण आमचं साधन चुकतं ही आमची आहे. अजून एक वाक्य बोलतो क्षमा मागून आणि पुढे चलतो. सुख नको म्हणणार कोण आहे सांगा. चला, दोन सोपे प्रश्न आहेत माझे, मला दोन प्रश्नांची उत्तर द्या, मी पुढे चलतो. सुख नको म्हणणारे इथं कोण आहे, हात वर करा. सुख नको असं म्हणणार कोण आहे, हात वर करा. मी धरून सगळे आहे, कोण नाही. बरं, जाऊ दे. सुख नको म्हणणार कोण आहे मला सांगा. सुख नको म्हणणारे जर इथं कोणी नसलं तरी सुख भोगलं नाही असं तरी इथं कोण आहे सांगा. आतापर्यंत ज्याच्या जीवनात सुखच आलं नाही असं कोण इथं सांगा. मी आपल्याला उदाहरण सांगतो, जाऊ दे. चला, खूप भूक लागली आणि समोर वाढलेलं गरम गरम अन्न वाढलेलं ताट आलं. सुख आहे का दुःख आहे? मुलगा झाला नव्हता, ते संतती झाली, मुलगा झाला. सुख आहे का दुःख आहे? खूप थकून आला आणि चहाचा कप घरी गेल्याबरोबर सुनबाईने गरम गरम चहाचा कप पुढे केला. सुख आहे का दुःख आहे? चांगले कपडे परिधान करायला मिळाले. सुख आहे का दुःख आहे? सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख जमा झाले. सुख आहे का दुःख आहे? सुख आहे का दुःख आहे? सुख आहे. आता अजून किती सांगू मला सांगा, किती सांगू. हे सुख आहे जीवनात, मग सुखाकरता मरमर कशा करता चालू. ही जर सुख आम्ही भोगले, म्हणून मी एक वाक्य बोलून पुढे काय म्हटलं होतं, माणसाला सुख मिळवणं ही माणसाची अडचण नाही आहे. सुख मिळवण्याकरता माणसाची धडपड चालू नाही. मी एक वाक्य बोलेन तर आपल्याला सुख वाटणार नाही, लक्षात ठेवा. सुख मिळवणं हा माणसाचा हेतू नाहीये. मिळालेलं सुख टिकवणं याच्याकरता सगळी मदत. जेवण मिळालं सुख आहे, पण किती वेळ? संध्याकाळी भूक लागेपर्यंत. पुन्हा भूक लागल्यावर सकाळचं जेवण आठवून सुख मिळेल का? मुलगा झाला, आम्हाला अनुभव आहे तो, म्हणून सांगतो मी. माणसं भेटतात आम्हाला. मुलगा नव्हता सुख. मुलगा झाला, पेढे वाटतात. महाराज पेढा घ्या. काय कशा करता? मुलगा झाला, केवढा पुरुषार्थ आहे, द्या. बरं झालं मुलगा झाला. मुलाचं सुख कुठपर्यंत? तुम्हाला माहित नसलं तर मी सांगा, तुम्ही गोंधळात पडू नका. मुलाचं सुख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत हे कार्ट मोठं होऊन बापाला जबरदस्तीनं पंढरपूरला पाठवत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. एकदा पोराने घराबाहेर हाकलून दिलं, लाथा मारून हाकलून दिल्यावर पोराचं सुख आहे का मला सांगा. बरं, सुख मिळालं नव्हतं का मला सांगा. मिळालं होतं, टिकलं नाही का टिकवता आलं नाही. आणि म्हणून मनुष्य जी सुखाचा शोध घेत असतो, सुखासाठी जी धावपळ करत असतो, ती त्याला मिळणाऱ्या कायमच्या सुखाकरता असते. आणि मनुष्य जिथं जिथं जातो तिथं सुख मिळवण्याचा प्रयत्न. म्हणून मी 3 स्थान आपल्याला फक्त सांगतो. आहे विस्तार पुष्कळ आहे, मी थोडासा संकोच करतो. माणसाला सुखाची अपेक्षा तिघांकडून. धावता चिंतन सांगतो. सुखाची अपेक्षा तिघांकडून: देव, संसार, संत. संपलं. सुखाची अपेक्षा तिघांकडून. देवाकडून सुखाची अपेक्षा, संसाराकडून सुखाची अपेक्षा, संतांकडून सुखाची अपेक्षा. संपलं. याच्या पलीकडे मनुष्य सुख मिळवण्याचा इतरत्र प्रयत्न करत. जीवाकडे गेलं तरी पुन्हा तो संसाराचाच एक भाग झाला, म्हणून विस्तार करत नाही. संसाराकडे गेलेल्याला कुणाला सुख मिळालंय ते तरी सांगा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने विमाला, अग्निपोथे आहे. कोण आहे? ज्ञानोबा बोलतात, कोण आहे असं मला सांगा. भोगी काम वाढे, इंधन अग्निशी हाताकी चढे. ज्ञानोबा बोलतात. कितीतरी प्रमाण महाराज, संसाराने जर सुख दिलं असतं, एक बोलतो, संसाराने जर सुख दिलं असतं तर 18 भार वनस्पती टाकून अरण्यामध्ये जाणारे वेडे ठरले असते. विठ्ठला कारण मीमांसा पुष्कळ. संसार आम्हाला का सुख देत नाही याची कारण 2. एक व्यावहारिक सत्तेवरचं, एक पारमार्थिक सत्तेवरचं. व्यावहारिक सत्तेवरचं कारण जर सरळ बोलायचं झालं तर संसार आम्हाला सुख देत नाही, कारण संसार जड आहे म्हणून. जड पदार्थ हा कोणाच्या सुखदुःखाला कारण ठरत नाही.
चेतनाचा जडाच्या संबंधानं जो व्यवहार घडतो त्या व्यवहारावरून सुखदुःखाच्या भावना तत्संबंधानं निर्माण होत असतात. कोणताही जड पदार्थ मी तुम्हाला दुःख देतो म्हणून दुःख देत नसतो, कारण त्याच्या ठिकाणी जडत्व आहे. आणि जडत्व आलं मी परिच्छिन्नत्व आहे, परिच्छिन्नत्व आलं दृश्यत्व आहे, दृश्यत्व आलं मिथ्यात्व. किंवा मिथ्या दृश्यत्वात जडत्वात परिच्छिन्नत्वात 3 गोष्टी सांगितल्या गेल्या. मला विस्तार करायचा नाही वेदांताच्या अंगात. पण कोणताही जड पदार्थ आम्ही त्याच्याबरोबर व्यवहार कसा, एखादा चाकू आहे, चाकू चांगला आहे का वाईट आहे मला सांगा. एखादा चाकू आहे, धारदार शस्त्र आहे, ते चांगलं आहे का वाईट आहे मला सांगा. काय उत्तर देतात? अरे ते खून करणाऱ्या माणसाच्या हातात गेलं तर वाईट आहे, पण डॉक्टरच्या हातात गेलं तर कुणाचा तरी जीव वाचवतो. चाकू चांगला आहे का वाईट आहे याला महत्व नाही. खून करणाऱ्या माणसाच्या हातात गेला तर कुणाच्या तरी पोटात घालेल, तो पाप करेल, त्याच्याने सगळे परंपरा दुःखाची सुरू होईल, त्याला तुरुंगात जावं लागेल, अनेक खून करेल, तो रक्त काढेल, लोकांना त्रास देईल त्याच्या धाकावर. पण तेच एखाद्याच्या सद्ग्रस्ताच्या हातात गेला तर बुवा महाराज कोणी घरी आले तर फळं कापून द्यायला तोच चाकू आहे का नाही मला सांग. मग चाकू चांगला का वाईट? चाकू चांगलाही नाही, चाकू वाईटही नाही. आम्ही त्याच्याबरोबर कोणता व्यवहार करतो तशी भावना तत्संबंधानं निर्माण होत असते. ऐका, तसा संसार हा जड आहे. तसं बघायला गेलं तर ज्ञानोबांनी चिंतन केलं, संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण आहे. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, सर्वांना पाठ आहे, पण नुसतंच पाठ आहे. पाठ आहे तो सोडत का नाही म्हणून दुःखमूळ आहे ते नाही, ते सांगू नका. आम्हाला पाठ आहे संसार चार ज्ञानोबारांचा म्हणायला बरा वाटत. तुकोबारांनी त्याच्या पुढे भूमिका. नुसता हा संसार दुःखमूळ म्हणू नका. दुःखमूळ तर तो आहेच आहे. संसारात दुःख आहे वेदांत मान्य करत नाही. संसार म्हणजे दुःख आहे वेदांत मान्य. आमचा संसार आम्हाला सुख देत नाही, कारण संसाराची बद्दलची जडत्वाबद्दलची आमची भावना तशी अनुकूल नाही. पण संतांना याच संसाराने सुख दिल्याचं उदाहरण आहे. ज्ञानोबारांची प्रतिज्ञा वाय, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. वाया जाईल प्रतिज्ञा जर संसार सुख दुःखमूळ असेल आणि दुःखच देणारा असेल तर ज्ञानोबाराय सुखी करतील कसं? अनेक प्रमाण अवघे चित्रयोग्य आनंदाचे. आता मी एक वाक्य बोलू का? महाराज समोर आहे, थोडं वेगळं बोलतो. जगत सत्यत्व भ्रांती वेदांतांनी मान्य. आपण बाजूला ठेवतो विषय, तो विषयच बाजूला ठेवतो. मी आपल्याला थोडं वेगळं. संसार वाईट आहे याच्याबद्दल कोणत्याही संतांचे दुमत नाही. संसार दुःखमूळ ज्ञानोबाराय बोलतात, संसार सागरू का भवदुःखाचे वगैरे वगैरे वगैरे. सगळ्या संतांनी या संसाराला नाव ठेवलं, बरोबर. पण हा संसार किती वाईट असला तरी या संसाराकडे 2 गुण आहेत. ऐका, या संसाराचे 2 गुण आहेत. संसार वाईट आहे याच्याबद्दल वाद नाही. संतांनी तर पुष्कळ निंदा केली, त्याचा त्याग करा म्हणून सांगितलं, प्रपंच ओसरो म्हणून प्रार्थना केल्या. संसार घातक आहे, संसार विश्वासार्ह नाही, संसार दुःखमुळे वगैरे वगैरे सगळं मान्य. तरीही या संसाराच्या ठिकाणी 2 गुण आहेत. पहिला गुण धावता सांगतो, पहिला गुण संसाराच्या ठिकाणी असणारा आपला परमार्थ किती कडेला गेलाय हे ओळखण्याची ही एकमेव कसोटी. संसार ही एकमेव कसोटी आहे. आमचा परमार्थ किती कडेला गेला हे संसारात आल्याशिवाय परमार्थाची कसोटी लागत नाही. म्हणजे सोनं जरी मूल्यवान असलं आणि त्याला शुद्ध अशुद्ध तपासणारा दगड असला तरी तो हातात आल्याशिवाय सोन्याची कसोटी लागते.